या अंतर्गत तालुक्यातील जे महत्त्वाचे प्रश्न असतील त्यामध्ये असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, त्यानंतर जे ग्रामीण भागामध्ये जे सरकारी कर्मचारी असेल त्यांनी देखील मुख्य राहा असं देखील आव्हान जे आमदार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण माहिती आपण यांच्याकडनं घेणार आहोत. भाऊ नमस्कार. आज बघितलं तर जे अभियानासंदर्भात शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे या संदर्भात वेगवेगळ्या समस्या शेतकऱ्यांना भासवता येत आहे, यावर आपण काय सांगा? बघा, आज छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान याची सांगता खुलताबाद तालुक्याची झालेली आहे. आज गंगापूरची पण झाली, माझ्या मतदारसंघाची आज सांगता झालेली आहे. मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि सन्माननीय महसूल मंत्री महोदय श्री बावनकुळे साहेबांचं. कारण इतकी सुंदर संकल्पना त्यांनी राबवली आणि खरं म्हणजे मुख्यमंत्री मोदयांनी अगोदरच सांगितलं की ते जन्मदिवस कधी मनवत नाही, पण सगळ्यांच्या 8 तासाने सामाजिक उपक्रमाला त्यांनी परवानगी दिली आणि त्यांच्या तारखेपासून 1 हप्त्याचा हा जो कार्यक्रम होता त्याच्या समाप्तीच्या वेळेला काय झालंय, बरेच आम्ही सगळ्या वाटप तर केल्यात. इतकं सुंदर इथं महिला बचत गट, इतके सुंदर इथं शेतीचे प्रोग्राम, हे सगळे तर तुम्ही आता बघितले. पण जे शेतकऱ्यांना वाटतंय सर्वात मोठी बाब होती कर्ज माफीची. 2 लाख रुपयाची कर्जमाफी ती एकदा नाही तर 2दा दिली आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यांच्या वेळेला, मागच्या मुख्यमंत्री पदाला आणि आत्ताला. विशेष काय आहे या वेळेच्या माफीमध्ये, अगोदर काय व्हायचं, जर समजा एकदा माफी दिली आता 2 लाखाची, त्याच्या अगोदर एखाद्याला माफी भेटली असेल तर त्याला घ्यायची नाही. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जरी मागच्या वेळेला माफी भेटली असेल तरी आता 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करता त्यांना रक्कम देऊ केलेली आहे. आता प्रॉब्लेम काय काय आहे की कुणाला वाटतं आता 90,000 रुपये होते माझे 70च भेटले, तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. राष्ट्रीयकृत बँका आणि साध्या बँका ह्याच्यातला तो विषय. एकदा KYC झाली की त्यांना ती माफी 2 लाख रुपयापर्यंतची भेटणारच भेटणार. दुसरा मुद्दा महत्वाचा काय आहे की ज्यांना रेग्युलर आहेत, समजा आता 2025-26 मागच्या 3 वर्षात 2दा जरी ते रेग्युलर राहिले, एकदा जरी थकबाकीदार राहिले, 2दा जरी ते रेग्युलर राहिले तरी 50,000 रुपयाचा त्यांना फायदा या स्कीम मध्ये भेटू लागला. म्हणून मी तुमच्या निमित्ताने सांगतो, कोणत्याही शेतकरी महोदयांनी जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं ते होणारच, त्यात चिंता करून जाण्याचं काही कारण नाही. टेक्निकल इश्यूज असतात, 70,000 आहेत, 20,000 पण होतील, तितकंच नाही 2 लाखापर्यंत होईल. समजा एखाद्याचं 3 लाख रुपयाचं कर्ज आहे किंवा 4 लाखाचं आहे आणि त्याचं OTS केलं आणि ते OTS आला समजा 3.25 लाख रुपयाचं, 3,25,000 रुपयाचं, अशा वेळेला 1.25 लाख रुपये त्यांनी भरले तर त्याचे 2 लाख माफ होतात. हे मी आता का सांगतोय, मागे असं नव्हतं. दुसरी सरकार जेव्हा होती 2019-20 ला, त्यांनी जी कर्जमाफी दिली होती 2 लाखाच्या वरती 2,10,000 रुपये जरी असले, 2,01 रुपये जरी असला तरी त्याला कर्जमाफी नव्हती. आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांनी जरी तुमची जास्त असली तरी 2 लाख आम्ही देऊ लागलो आणि ताबडतोब समजा तुमच्याकडे नाहीये 1.25 लाख तर 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत दिलेली आहे, तोपर्यंतही तुम्ही तुमचे पैसे भरू शकतात. इतकी सुंदर योजना आहे. पुन्हा सांगतो, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. जितकी कर्जमाफी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे ती भेटणारच. आज महाराजस्व अभियानानिमित्त माझ्या सर्व अधिकारी कर्मचारी महोदयांचे मी आभार व्यक्त करतो. सन्मान्य SDM साहेब असतील, सन्मान्य तहसीलदार असतील, सन्मान्य BDO असतील, सन्मान्य कृषी अधिकारी असतील, सन्मान्य ICDSच्या आमच्या अधिकारी महोदय असतील, सर्वच खात्यांच्या सर्व अधिकारी महोदयांनी चांगला प्रोग्राम हा आठवडाभर राबवला. सुरुवातीपासून आम्ही फिरत होतो आणि आज त्याची नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.